रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी मातृमंदिर ढगेमळा बार्शीमध्ये ब्राह्मण महासंघ शाखा बार्शीच्या वतीने वाढदिवस सत्कार सोहळा आयोजित केला होता आणि यामध्ये लोकप्रिय मराठी आणि हिंदी गाण्यांचा सुद्धा सुरेल कार्यक्रम आयोजित केला गेला होता। अर्चनाताई पानसे यांनी तो सादर केला होता। विशेष चर्चासत्र आयोजित केलेलं होतं। खास ब्राह्मण समाजासाठी असलेल्या अमृत संस्थेच्या कर्ज योजनांची माहिती, त्याचप्रमाणे पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही सुद्धा सहभागी, यातले सगळे पदाधिकारी सहभागी होते, त्यांचाही सत्कार समारंभ आयोजित केलेला होता। त्याचप्रमाणे ज्येष्ठांचे सत्कार, ज्यांचे वाढदिवस हे साधारण मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यात मे महिन्यातले मार्च आणि एप्रिल महिन्यातले जे वाढदिवस होते त्यांचाही तो तिथे वाढदिवसाचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर विशेष सत्कार म्हणजे डॉक्टर ज्या मुली ब्राह्मण महासंघाच्या बार्शी शाखेच्या ज्या मुली आणि मुलं डॉक्टर झालेली होती, म्हणजे जसं की डॉक्टर प्रवरा प्रसन्न देशपांडे हिचाही सत्कार करण्यात आला होता। डॉक्टर साक्षी प्रशांत काळे हिचाही सत्कार करण्यात आला। डॉक्टर चैतन्य प्रसन्न दिवाणजी याचाही सत्कार इथे करण्यात आला होता। अशा तीनही ब्राह्मण संघातले डॉक्टर जे झालेले होते त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी एक कौतुकाची थाप म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला होता आणि त्यांना भेट देण्यात आली, ती म्हणजे पांडुरंग रुक्मिणीची छानशी मूर्ती, आणि त्यांचा सत्कार त्यांच्या आईवडिलांच्या समवेत करण्यात आला होता। त्यांच्या आईवडिलांचंही विशेष कौतुक या ठिकाणी करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं ते भगवंत सहकारी पुरवठा मंडळीचे चेअरमन आनंद कुलकर्णी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवत होते। त्याचप्रमाणे उपस्थित सर्वच मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झालेली होती आणि कार्यक्रमाच्या नंतर महासंघाच्या वतीनं स्नेहभोजनाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये सगळ्यांना निमंत्रित केलं होतं, ते म्हणजे ब्राह्मण महासंघ अध्यक्ष दिनकर सापनाईकर मामा आणि सर्व कार्यकारिणी सदस्य, त्याचप्रमाणे ब्राह्मण महासंघाचे सर्वच पदाधिकारी यांनी सर्वांना निमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन सर्व ब्राह्मण महासंघाचे शाखा बार्शीचे सर्वच ब्राह्मण मंडळी उपस्थित होती, सहकुटुंब सहपरिवार, आणि असा हा सुंदरसा कार्यक्रम करण्यात आला। यामध्ये अमृत योजनेची माहिती देखील देण्यात आली। अमृत संस्थेच्या कर्ज योजनांची माहिती देखील राहुल कुलकर्णी यांनी दिली, जे धाराशिव आणि बार्शी शाखा दोन्हीतही काम करतात असे राहुलजी त्यांनी माहिती सांगितली आणि असा हा छानसा कार्यक्रम इथे संपन्न झाला शाखा बार्शीच्या वतीने। की कार्यकारिणीमध्ये जे लोक काम करतात त्यांनी किमान वर्षासाठी 1000 रुपयाची देणगी द्यावी आणि तो विषय सर्वांमध्ये मंजूर केला आणि जवळपास त्यातल्या 75% लोकांनी 1000 रुपयाप्रमाणे वर्गणी जमा केली। या सर्व वर्गणीदारांचाही ब्राह्मण महासंघाच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। व्यवस्थापक व बार्शी तालुक्याचं तांबोतोय अमृत ही महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत या नावाने शासनाने 2019 साली संस्था स्थापन केलेली आहे। पण त्याची जी रूपरेषा आहे ती मागच्या 1 वर्षभरापासून चांगली चालू झालेली आहे। या अमृत संस्थेमध्ये प्रामुख्याने आपण प्रशिक्षण देण्याचं काम करतो, तसेच ज्या जातींना काहीच लाभ नाही अशा लक्षित गटातील जातीसाठी ही संस्था कार्यरत आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या इथे आढळणाऱ्या जाती म्हणजे ब्राह्मण, माहेश्वरी, मारवाडी, कोमटी, राजपूत, सिंधी या प्रामुख्याने आपल्या इथे जाती आढळतात। आपण प्रशिक्षण, व्यवसायासाठी प्रशिक्षण, तसेच त्यांना जर व्यवसाय करायचा असेल तर वैयक्तिक व्याज परतावा या योजनेअंतर्गत आपण बँकेकडे त्यांनी कर्जाची मागणी करावी। त्यांना आपण व्याजाचं जे काही त्यांचं व्याज जातं 15 लाखापर्यंत 12% पर्यंत जे काही व्याज आहे ते
ते अमृत संस्था त्यांना देते. तर यामध्ये प्रामुख्याने प्रशिक्षण आपल्याकडे जे आहे ते 5 प्रकारचे प्रशिक्षण आता सध्या राबवले जातात. यामध्ये सर्वप्रथम सूर्यमित्र नावाचे प्रशिक्षण कार्यक्रम आपण राबवतो. अमृत संस्था व MCED महाराष्ट्र उद्योजक प्रशिक्षण संस्था या दोघांनी मिळून ही कार्यरत केलेले एक प्रशिक्षण आहे. 18 दिवसाचं सूर्यमित्रचं एक प्रशिक्षण राहतं. त्यामध्ये 12 दिवस आपण त्यांना प्रॅक्टिकल आणि 6 दिवसाचं थेरी हे आपण त्यांना देतो. निवासी प्रशिक्षण आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त आणि फक्त तुमचे डॉक्युमेंटेशन म्हणजे जे काही कागदपत्र आहेत ते प्रामुख्याने आम्हाला लागतात. कागदपत्रामध्ये सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, TC, एक फोटो, डोमेसाइल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला. हे कोणत्याही तुम्ही योजना घेतली तरी ह्याला प्रामुख्याने एवढे कागदपत्र गरजेचे आहेत आपल्याकडे. 2 नंबरला जे आहे ते बेकरी प्रशिक्षण आहे. बेकरीसाठी पण आपण निवासी प्रशिक्षण देतो 18 दिवसाचंच. ते पण आपण ह्यासाठी त्याचा क्रायटेरिया हाच आहे. 3 नंबरचं आहे आयात निर्यातचं प्रशिक्षण जे की आपण त्याचा पण क्रायटेरिया हाच आहे. 4थं जे आहे ते ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम. हे ड्रोन प्रशिक्षण जे आहे ते अमृतनं चालू केल्यानंतर सारथी व बार्टी या संस्थेनं हे ड्रोन प्रशिक्षण चालू केलेलं आहे. प्रामुख्यानं आता आपल्याकडे भरपूर प्रमाणात शेतकरी आहेत. शेतकरी वाड्याला माहिती असतं की फवारणी कशी करते ते. तर त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठासोबत आपण टाईप केलेला आहे. 7 दिवसाचं निवासी प्रशिक्षण आहे. यामध्ये तुम्हाला ड्रोन फवारणी कसे करतात याबद्दल सगळं तुम्हाला संस्थेचं शिकवलं जातं. तुम्हाला DGCL जे की पायलटला जे संस्था लायसन देते DGCA ती लायसन तुम्हाला देते. त्याचा प्रामुख्याने 2 प्रकारे तुम्हाला उपयोग केला जाऊ शकतो. एक म्हणजे तुम्ही ड्रोन प्रशिक्षणाचं ड्रोन फवारणीचं व्यवसाय पण चालू करू शकता. नसेल तर सध्याच्या कंडिशनला पोलीस स्टेशन जे आहे ते पेट्रोलिंगसाठी ड्रोन वापरलं जातं आणि त्यांना ड्रोन ऑपरेटर मिळत नाही. तर इथं पण तुम्हाला नोकरीसाठी संधी चांगली आहे. त्यानंतरचं आहे आर्थिक साक्षरता कार्यक्रम. आर्थिक साक्षरता कार्यक्रमामध्ये महिला किंवा पुरुष सगळ्यांसाठी हे आहे. ज्यामध्ये आपण शेअर मार्केट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड याबद्दलची संपूर्ण माहिती ऑनलाईन ही घरी बसून हे प्रशिक्षण चालतं. 4 महिन्याचा एक कार्यक्रम आहे. ह्याची अट फक्त ह्याच प्रशिक्षणाची अट आहे की कमीत कमी महिला असेल किंवा पुरुष असेल त्यांचं कमीत कमी डिग्री कंप्लीट पाहिजे. या व्यतिरिक्त 10वी-12वी चे जे विद्यार्थी आता पास आउट झालेले असतील किंवा ज्यांचं आता 10वी-12वी झालेलं असेल त्यांच्यासाठी अमृत कलश नावाची एक योजना आहे. ज्यामध्ये आपण MPCL सोबत टाईप केलेले ते 4 मॉड्यूलमध्ये चालतं. त्यांना इथं जे इथले जे इन्स्टिट्यूट आहेत त्यांचं मी तुम्हाला लवकरच त्यांचं कोणी त्यांचं सांगतो ना तिथं जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. दुसरा आहे टायपिंग. महाराष्ट्र 30-40 असेल किंवा तुमचं कोणतं जरी करायचं असेल तुम्ही करू शकता. पास झाला तर तुमची जेवढी काही फीस गेलेली असते 6,500 रुपये ती 6,500 रुपये तुम्हाला अमृत संस्था परत करते. त्यानंतर 12वी झालेले विद्यार्थी असतील किंवा मेकॅनिकल झालेले विद्यार्थी असतील त्यांना IGPR इंडो जर्मन टूल्स यांच्यासोबत आपलं हे झालेलं आहे. लेथ मशीन ऑपरेटिंग, CNC ऑपरेटिंग याचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे आहे. तो पण तुम्हाला राहायचं खायचं सगळं तुम्हाला अमृत संस्था करते. त्याचा कार्यक्रम हे जर प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता व्यवसायासाठी. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे वैयक्तिक व्याज परतावा योजना जी की तुम्हाला जर व्यवसायासाठी जर कर्ज वगैरे जर काय पाहिजे असेल तर तुम्ही बँकेशी संपर्क साधावा. त्याचं पुढचं मार्गदर्शन विशाल सर करतील. पण त्यामध्ये 15 लाखाला 12% 4.5 लाख रुपयापर्यंत जे काही व्याज असेल ते अमृत संस्था तुम्हाला दर 3 महिन्याला जसं तुम्ही हप्ते भरता तसं तुम्हाला अमृत संस्था देत राहील. त्याच्या अमृत संस्थेची माहिती आहे. या व्यतिरिक्त जरी कोणाला काही पाहिजे असेल तर मी माझा नंबर देतो. सगळ्यांनी संपर्क करा. प्रत्यक्ष नारायण आणि द्रौपदीचं प्रसंग आपल्यासमोर उभं राहिला. तैसी ज्याची भक्ती तैसा नारायण.
Krishna
असं मस्त गरम गरम पोळ्या चालू आहेत. इकडे बघा इकडे बघा तुम्ही पण बघा या आमच्या मामी बघा हे मिलिंद कुलकर्णी